तुम्हाला हॉटेल सारखी ग्रेव्ही बनवायची आहे, एकदम दाटसर आणि मलाईदार. तर तुम्हाला माहिती आहे का त्या ग्रेव्हीचं गुपित काय आहे ते? तर मी सांगते ते गुपित आहे किसलेलं पनीर. तर आज मी फक्त 200 ग्राम पनीर पासून हॉटेल सारखं लबाबदार पनीर कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य, मी इथं 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले, पिकलेले चिरून घेतलेले आहेत. 1 चम्मच बेसनचं पीठ घेतलेलं आहे. हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. लसूण आल्याची पेस्ट, कांदा लसूण मसाला मी इथं वापरणार आहे. तुम्ही लाल मिरची पावडर ही वापरू शकता. गरम मसाला 1 चम्मच. मी इथे 7 ते 8 काजू भिजत घातलेले आहेत, आपण याची पेस्ट करून वापरणार आहोत. जिरे पूड भाजून घेतलेले आहे बारीक करून. नंतर 1 चम्मच साई आपण घालणार आहोत. हळद आणि धनेपूड घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी. आणि फोडणी देताना आपण जिरे टाकणार आहोत थोडे 1 चम्मच आणि तेल. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं कढई ठेवलेली आहे, आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया. तुम्ही तेल आणि बटर दोन्हीही घालू शकता. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचे आहेत. तुम्ही तमालपत्र, दालचिनी, वेलची हेही टाकू शकता यामध्ये. नंतर याच्यामध्ये आपण हा कांदा घालून घ्यायचा आहे. आणि हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. थोडस मीडियम गॅसवर ठेवून भाजा. नंतर 1 चम्मच लसूण आले पेस्ट, आणि व्यवस्थित हे भाजून घेऊया. आपला कांदा इथं भाजलेला आहे आणि लसूण आल्याच्या पेस्टचा पण कच्चा वास निघून गेलेला आहे. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे टमाटर बारीक चिरलेलं आणि हेही भाजून घेऊया. बेसनची गुठळी राहून देऊ नका, व्यवस्थित मिक्स करा. तर यामध्ये आपण मसाले ऍड करूया. मी इथं 1 चम्मच आपली कांदा लसूण मसाला टाकत आहे. हळद, 1 चम्मच जिरेपूड, 1 चम्मच धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला. आणि हेही मिक्स करून घेऊया. हे मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हे भाजूया. इथे आपले मसाले भाजून झालेले आहेत. इथं आपण थोडंसं पाणी ओतूया. मी गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे ग्रेव्हीला वेगळीच टेस्ट येते. आणि ही ग्रेव्ही 2-3 मिनिटं आपण अशीच शिजून देऊया. थोडा वेळ झाकून ठेवूया.
इथं ग्रेव्ही जो शिजत आहे तोपर्यंत आपण पनीर किसून घेऊया. मी इथे थोडं पनीर किसून घेतलेलं आहे आणि थोडेसे पीस केलेले आहेत. तर इथे आपलं पनीर रेडी आहे. तर आपली ग्रेव्ही शिजले का आपण बघून घेऊया. हे तुम्हाला जरी आता पातळ दिसत असलं तर आपण याच्यामध्ये पनीर टाकल्यावर हे मिळून येतं. तर आपण याच्यामध्ये घालूया की 1 चम्मच साय, दुधाची साय घेतलेली आहे. तुम्ही क्रीम असते ती क्रीम ही टाकू शकता. आणि ही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर इथं आपला मसाला शिजलेला आहे. तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे आपण जे काजू भिजत घातलेले होते ते मी बारीक करून घेतलेले आहेत, ती पेस्ट. आणि तीही याच्यामध्ये शिजून देऊया. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता पनीर घालूया. आधी पहिल्यांदा हे किसलेलं पनीर घालून घेऊया. आणि हे नंतर पीस आणि पनीर हे याच्यामध्ये पूर्ण शिजवून घेऊया. एक 4 ते 5 मिनिटं लागतील पनीर शिजायला. आणि हे मिक्स करून घेऊया. आणि हे झाकून ठेवूया. तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर कसं आहे. तुम्हाला जरी ही भाजी आता थोडी पातळ दिसत असली तरीही थोड्या वेळानंतर घट्ट येते. तर इथं आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे, ती पण हॉटेल सारखी. आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया. आणि गॅस बंद करूया. तर इथं आपली पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही संध्याकाळी भाजी बनवण्यासाठी काही नसेल तुमच्या घरात तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर अगदी छान आणि चविष्ट झालेली आहे पनीर ग्रेव्ही. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट सुद्धा करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.